राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथल्या सिडको बस स्थानकाला अचानक भेट देऊन पाहणी केली। यावेळेला बस स्थानकातली स्वच्छता आणि विशेष स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था पाहून सरनाईक चांगलेच संतापले। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं। प्रवाशांना इतक्या मूलभूत सुविधा सुद्धा आपण जर का देऊ शकत नसू तर अत्यंत वाईट आहे। मला या सगळ्या गोष्टीची लाज वाटते असंही ते म्हणाले। प्रताप सरनाईक यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना ही खंत व्यक्त केली। संबंधित अधिकाऱ्यांना परिस्थिती तातडीनं सुधारली पाहिजे अशा शब्दात त्यांनी खडसावलं। महिला बाल विकास आता झालं 3 दिवसापूर्वी ठेकेदार कुठे ठेकेदाराची माणसं कुठे स्टँडला म्हणजे इकडे कोण पाहिजे शौचालयामध्ये कुठली माणसं तुम्ही बाहेर ठेवताय इकडे माणसं नको का पैसे देतो ना आपण त्यांना काय फुकट करून देतोय का शेवटी मी स्वतः स्वच्छतागृहामध्ये गेल्यानंतर त्याची अवस्था बघून मला एसटी महामंडळाचा अध्यक्ष मी आहे याची लाज वाटली। अजून काय बोलणार हे आमच्या कर्मचारी जे आहेत ते अधिकारी जे आहेत त्यांनी फक्त ठेकेदाराकडून काम करून घ्यायचं आहे। स्वतः हातामध्ये पाईप घ्यायचं नाही आहे, स्वतः हाताला मध्ये झाडून मारायचं नाही आहे, त्यांना स्वच्छता स्वतः करायची नाही आहे। फक्त जी एजन्सी अपॉइंट केलेली त्या एजन्सीच्या माध्यमातून सगळ्या स्वच्छतागृहाची पाहणी करायची आहे, नीटनेटकं ठेवायचं आहे, स्वच्छ ठेवायचं आहे, साफसफाई करायची आहे, औषध फवारणी करायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। फक्त सुपरविजन जर यांना जमत नसेल तर मग त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय मला म्हणजे अटळ आहे त्यांची कारवाई त्यांच्यावर करणं।